मुख्यमंत्री योजना दूत भरती गाव व शहर पातळीवर 50,000 रिक्त जागा, पात्रता, कागदपत्रे, निवड प्रक्रिया यांची संपूर्ण माहिती। महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकींच्या पूर्वी केंद्र व राज्य शासनाच्या सरकारी योजनांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी तसेच या योजना प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी 50,000 तरुणांची भरती करणार असल्याची माहिती दिलेली असून यालाच मुख्यमंत्री योजना दूत असे देखील म्हटलेले आहे। या योजनेच्या अंतर्गत 50,000 तरुणांना रोजगार उपलब्ध दिला जाणार आहे। हे भरती करण्यात आलेले पात्र युवक राज्यातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील नागरिकांपर्यंत जाऊन या योजनांची माहिती देतील व त्यांना योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील मदत करतील। हा योजनेमागचा मुख्य उद्देश आहे। तुम्हाला जर सरकारी मुख्यमंत्री योजना दूत भरतीमध्ये अर्ज करायचा असेल तर याबद्दल संपूर्ण माहिती, पात्रता, कागदपत्रे या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार। शासनाच्या सर्व विभागांच्या संबंधित माहिती, सेवा, योजना इत्यादींसाठी मराठी ट्रेलर मध्ये आपले सहर्ष स्वागत। महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवण्यास सुरुवात झालेली आहे। या संदर्भातील जी.आर. नुकताच प्रसिद्ध करण्यात आलेला असून हाच जी.आर. आपण आता पाहणार आहोत। योजना दूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत जबाबदारी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्यावरती सोडवण्यात आलेली आहे। सदर शासन निर्णयात स्पष्ट केल्याप्रमाणे योजना दूतांचे मानधन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून देण्यात येणार आहे। तसेच योजना दूतांच्या निवडीचे निकष, अटी व शर्ती देखील करण्याच्या बाबतची कारवाई माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून करण्यात येणार आहे। त्या अनुषंगाने मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाची अंमलबजावणी कार्यपद्धती विहित करण्याची बाबतची शासन बऱ्याच दिवसापासून विचार करत। शासन निर्णय हा साधारणतः 2024-25 मध्ये लागू करण्यात आलेला आहे। या योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रसार, प्रसिद्धी करणे, त्यांचा लाभ जास्तीत जास्त सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणे। याकरता मुख्यमंत्री योजना दूत थेट ग्रामस्तरावर नेमणे चालू झालेले आहे। कार्यक्रमाची ठळक रूपरेषा महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम राबवला जाणार आहे। राज्यात कार्यरत प्रशासन यंत्रणेला मदत करण्याकरता मुख्यमंत्री योजना दूत नेमले जातील। ग्रामीण भागामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागामध्ये 50,000 लोकसंख्येसाठी एक योजना दूत या प्रमाणात एकूण 50,000 योजना दूतांची निवड करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री योजना दूतास प्रत्येकी 10,000 रुपये प्रति महिना एवढे ठोक मानधन देण्यात येईल। त्यामध्ये प्रवास खर्च आणि इतर सर्व भत्ते समाविष्ट केलेले आहेत। निवड झालेल्या मुख्यमंत्री योजना दूतासोबत 6 महिन्याचा करार केला जाणार आहे। हा करार कोणत्याही परिस्थितीमध्ये वाढवला जाणार नाही। आता पाहूया या योजना दूताच्या निवडीसाठीचे पात्रतेचे निकष। नंबर 1, वयोमर्यादा 18 ते 35 वयोगटातील उमेदवार असावा। शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर असावा। संगणक कौशल्य असावे। उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असणे आवश्यक आहे, म्हणजे त्याला त्या मोबाईलवरून फॉर्म भरायचा आहे। उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवास असणे गरजेचं आहे, अन्यथा 15 वर्षापेक्षा जास्त रहिवासी असणं गरजेचं आहे। मराठी भाषेवरती त्याचं प्रभुत्व असायला पाहिजे। उमेदवाराचे आधार कार्ड असावे, त्याच्या नावाचे बँक खाते आधारशी संलग्न केलेले असावे। हे त्याची निवडीचे निकष आहे। योजना दूत निवडीसाठी उमेदवाराने सादर करायची कागदपत्रे, कोणकोणती कागदपत्र लागणार आहे तर त्यासाठी सगळ्यात पहिले त्याला ऑनलाईन अर्ज भरावा लागेल। त्याच्याकडे आधार कार्ड असणं अनिवार्य आहे। शिवाय पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा पुरावा देखील त्याच्याकडे असणं आवश्यक आहे, म्हणजे जो विद्यार्थी शेवटच्या वर्गाला आहे तो यासाठी पात्र नाही। आदिवासाचा दाखला तो या ठिकाणी राहणारा असावा किंवा कमीत कमी 15 वर्षापासून त्याचा या ठिकाणचा आदिवास असणारा त्याचे दाखला असावा। त्याचं वैयक्तिक बँक खाते असावे। त्याचबरोबर पासपोर्ट साईज फोटो, हमीपत्रामध्ये त्याने लिहून देणं गरजेचं आहे की सदर योजनेकरता मला पुढील 6 महिन्यासाठीच हे काम मिळत असून त्यानंतर मी या संदर्भात कोणतीही काम वाढीची मागणी वगैरे करणार नाही। मुख्यमंत्री योजना दूताची नेमणूक प्रक्रिया कशी असेल? नेमणूक प्रक्रिया तर सर्वप्रथम उमेदवाराच्या नोंदणीचे प्राप्त अर्जांची छाननी प्रक्रिया माहिती जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे
नियुक्त करण्यात आलेल्या बाह्य संस्थांमार्फत ऑनलाईनरित्या करण्यात येईल. म्हणजेच त्यांनी भरलेला फॉर्म हा बाहेरील काही संस्था त्या फॉर्मची पडताळणी करतील. सदर छाननी उपरोक्त परीक्षेत नमूद केलेल्या पात्रतेच्या निकष म्हणजे जे काही वरती निकष दिलेले होते त्यानुसारच त्याची छाननी करण्यात येईल. सगळ्यात पहिलं, तो महाराष्ट्राचा रहिवासी आहे का, त्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण आहे का, या सगळ्या गोष्टी, त्याच्याकडे आधार कार्ड आहे का, या सगळ्या गोष्टींच्या निकषाच्या आधारे आपल्या अर्जाचं या ठिकाणी काही पडताळणी करण्यात येणार आहे. ऑनलाईनरित्या प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी राज्यातील प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येईल. जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत केलेल्या कागदपत्रे यांच्या समन्वयाने प्राप्त अर्जाच्या संबंधित उमेदवारांची कागदपत्रांची तपासणी करतील. म्हणजे जे उमेदवार पात्र होतील त्या उमेदवारांचा अर्ज जो आहे त्या उमेदवारांची नाव जे आहे ते जिल्हा पातळीवरती पाठवण्यात येतील आणि पुढील कारवाईसाठी जिल्हा अधिकारी आपल्या खालील नेमलेल्या अधिकाऱ्यांशी संयुक्तपणे चर्चा करून त्या कागदपत्रांची पुन्हा एकदा पडताळणी करतील. त्यामध्ये उमेदवाराची शैक्षणिक वयोमर्यादा विषयक मूळ कागदपत्र तपासण्यात येईल. म्हणजे तुमचं शिक्षण ग्रॅज्युएशन झालेलं आहे का, तुमच्याकडे वयोमर्यादा जी आहे 35 वर्षापेक्षा कमी, तर ती मर्यादा तुमची पार झालेली आहे किंवा झालेली नाही या संदर्भातले तुमच्या जन्मतारखेचा दाखला याची प्रत्यक्ष मूळ कागदपत्राची या ठिकाणी तपासणी केला जाणार आहे. आणि त्यानंतर प्रत्येक उमेदवाराबरोबर 6 महिन्याचा करार केला जाईल आणि कराराचा कालावधी कोणत्याही प्रकारे वाढवण्यात येणार नाही. जिल्हा माहिती अधिकारी याप्रमाणे शासकीय योजनांची माहिती संदर्भात पात्र उमेदवारांचे समुपदेशन आणि निर्देशन करतील. म्हणजेच काय की या ठिकाणी पात्र झालेल्या उमेदवारांना कोणतं काम करायचे, कसं काम करायचे, कोणत्या परिस्थितीमध्ये काम करायचे यांचं पूर्ण ओरिएंटेशन हे जिल्हाधिकारी देतील. जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार या जिल्हा अधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधी यांच्या समन्वयाने संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येकी ग्रामपंचायतीसाठी 1, शहरी भागामध्ये 5000 लोकवस्तीसाठी 1 या प्रमाणात उमेदवारांना योजनादूत म्हणून पाठवण्यात येईल. यामध्ये काही ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत असतात, त्यासाठी सुद्धा आपल्याला ग्रुप ग्रामपंचायतमध्ये प्रत्येक गावाला 1 अशा पद्धतीने त्या ठिकाणी योजनादूत देण्यात येते. मुख्यमंत्री योजनादूत या कार्यक्रमाअंतर्गत उमेदवारांना सोपवण्यात येणारे कामकाज हे शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाही. म्हणजे जर तुम्ही यासाठी निवड झाला तर तुम्ही शासकीय कर्मचारी आहात असं सांगण्यात येणार नाही किंवा तुम्ही कोणालाही सांगू नये. सबब या नेमणुकीच्या आधारे भविष्यात शासकीय सेवेत नियुक्तीची मागणी अथवा हक्क सांगितला जाणार नाही. थोडक्यात तुम्हाला एक्सपिरियन्स लेटर जे आहे तुमचा त्या ठिकाणी हे एक्सपिरियन्स लेटर कुठल्याही शासकीय सेवेसाठी पात्र ठरणार नाही. शिवाय या ठिकाणचं या पद्धतीचं हमीपत्र सुद्धा तुम्हाला भरून द्यावं लागणार आहे. निवड झालेल्या योजनादूताने करावयाची कामे, काय कामं करायच्यात तर संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती घ्यावी. म्हणजे आता कोणत्या योजना चालू आहेत, कोणत्या योजना कोणत्या वयोगटासाठी चालू आहेत, कोणत्या लोकांसाठी चालू आहे त्याची माहिती तुम्हाला जिल्हा अधिकाऱ्याकडून घ्यायची आहे. प्रशिक्षित योजनादूतांची त्यांनी नेमून दिलेल्या ठिकाणी समक्ष जाऊन त्यांना ठरवून दिलेलं काम पार पाडणं आवश्यक आहे. म्हणजे एखादं गाव जर एखाद्या दूताला या योजनादूताला दिलं असेल तर त्याला त्या गावामध्ये प्रत्यक्ष जाणं गरजेचं आहे. तेथील जे अधिकारी असतात म्हणजे ग्रामसेवक असो, तलाठी असो, सरपंच असो यांच्याशी समन्वय साधून आपण कोणत्या योजनेचा प्रसार आणि प्रचार करावा त्या संदर्भातली माहिती आणि त्या ठिकाणी ते देणं गरजेचं आहे. शिवाय त्या ठिकाणी लोकांकडून ही माहिती गोळा करून त्यांचे फॉर्म भरणं किंवा त्यांना फॉर्म भरण्यासाठी उद्युक्त करणं हे सुद्धा त्या योजनादूताचं कार्य आहे. योजनादूत राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करताना ग्राम पातळीवरील यंत्रणांशी समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती देण्यात येईल. म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर ते जे शासकीय यंत्रणा आहे त्या गावातील तर त्या यंत्रणांशी आपल्याला काय करायचे, कोऑर्डिनेट करायचे, समन्वय साधायचे, त्यांना सांगायचे त्यांच्या माहिती बिना तुम्ही कोणतंही काम त्या ठिकाणी करू शकत नाही. योजनादूत दर दिवशी दिवसभर केलेल्या कामाचा विहित नमुन्यातील अहवाल तयार करून तो ऑनलाईन अपलोड करतील. म्हणजे जे काही तुम्ही काम केलेलं आहे त्या काम काय केलेलं आहे, किती लोकांनी फॉर्म भरले, किती लोकांना भेटला, या प्रकारचा पूर्ण एक अहवाल तयार करून तो तुम्हाला तुमच्या मोबाईल मार्फत ऑनलाईन अपलोड करायचा आहे. योजनादूत त्यांना नेमून दिलेल्या जबाबदारीचा स्वतःच्या स्वार्थासाठी नियमबाह्य कामासाठी उपयोग करणार नाहीत. तसेच ते गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन देखील करणार नाहीत. मी शासनाने दिलेला एक कर्मचारी आहे,
आणि मला तुमचा फॉर्म भरण्यासाठी एवढे पैसे द्या अशा कुठल्याही प्रकारची मागणी या ठिकाणी हा योजनादूत करू शकत नाही। तसेच ते गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन म्हणजे एखाद्याला धमकावणे किंवा तुमच्याकडून पैसे उकळणे हे सुद्धा त्याला करता येणार नाही। योजनादूत तसेच करत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याच्यासोबत करण्यात आलेला करार संपुष्टात करण्यात येईल। जर असं काही केलं तर तुमची त्या ठिकाणी जी काही 6 महिन्याची नोकरी आहे ती सुद्धा जाऊ शकते। योजनादूत अनधिकृतरित्या गैरहजर राहिल्यास किंवा जबाबदारी सोडून गेल्यास त्याला मानधन दिलं जाणार नाही। जर समजा तुम्ही कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता गैरहजर राहिला, अन्यथा अचानक जर तुम्ही काम सोडून दिलं तर गीतूमपाठी केलेल्या कामाला जो काही तुमचा पगार झालेला असेल तो पगार देखील तुम्हाला मिळणार नाही। धन्यवाद।